नमस्कार मंडळी, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मंडळी, बातमी आहे पंढरपूर शहरातील. पंढरपूर शहरामध्ये नागरिकांसह भाविकांना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. या संदर्भातलाच आमचा हा आत्ताचा रिपोर्ट आहे. पंढरपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चौकामध्ये ट्रॅफिक जाम होत आहे. अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय. तर बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचा सामना नागरिकांना आणि भाविकांना करावा लागतंय. भूवैकुंठ पंढरपुरात नेमकं चाललंय काय, हा प्रश्न स्थानिक नागरिकांसह वारकरी भाविकांना पडतोय. शहरातील अनेक भागात घाणीचं प्रचंड साम्राज्य पसरलंय. अनेक मार्गांवर मोठे मोठे खड्डे पडलेत. दुचाकी चालविणारे कित्येक जणांचे कंबर आणि पाठीचे मणके मोडतायत. पण प्रशासनाचं आणि राजकीय नेत्यांचं याकडे दुर्लक्ष होते. नागरिकांचा संयम सुटू लागलाय. त्यातच चुकीच्या मास्टर प्लॅनमुळे शहरातील प्रमुख मार्गावर कायम वाहतूक कोंडी झालेली आढळून येते. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरातील अंबाबाई पटंगणा नजीकच्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे चौकात एक दुधाचा टँकर बंद पडला आणि काही क्षणातच चंद्रभागा नदी ते पंढरपूर अर्बन बँक प्रशासकीय इमारती दरम्यानचा मार्ग जाम झाला. वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी कोण कुठून तारेवरची कसरत करत वाट काढताना आढळून येत होते. मुळात अर्बन बँक ते मटन मार्केट हा मार्ग अरुंद पडत असल्याची कुजबूज नागरिकांमधून अधूनमधून ऐकवयास मिळते. या ठिकाणी झालेलं मास्टर प्लॅन चुकीचं झाल्याचंही बोललं जातंय. पंढरपुरात घडलेल्या अनेक विकास कामांबाबत असंच घडलंय. राजमाता जिजाऊ उद्यान, पद्मावती उद्यान हे दोन्ही बगीचे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. सरगम चौक तर DYSP कार्यालय या दोन्ही ठिकाणी असलेल्या रेल्वेच्या पुलाखाली मोठमोठे खड्डे पडले. सायंकाळी पंढरपुरातील KVP कॉलेज नजीकच्या क्रांतिसिंह नाना पाटील चौक, वीर सावरकर चौक, महात्मा फुले चौक, सरगम चौक अशा विविध प्रमुख चौकात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आढळते. त्यामुळे नागरिकांसह भाविक सुद्धा हवालदिल झाले आहेत. लोक बोलतात, समाजसेवक आंदोलन करतात, पत्रकार बातम्या लावतात, तरी सुद्धा गेंड्यांची कातडी पांघरलेल्या प्रशासनाला काहीच फरक पडत नाही. हे कित्येकदा अनुभवलेल्या नागरिकांचा संयम मात्र आता सुटू लागलाय. पंढरपूर लाईव्हकडे दररोज नागरिकांचे, समाजसेवकांचे शहरातील समस्याबाबत, असुविधांबाबत कॉल येत आहेत. त्यामुळे हे वृत्त पाहिल्यानंतर तरी किमान रेल्वे पुलाखालचे खड्डे बुजतील का, शहर स्वच्छ होईल का, बगीचे चालू होतील का आणि शहरातील वाहतूक कोंडी थांबेल का, या प्रश्नांच्या उत्तराची वाट पंढरपूरकरांना व भाविकांना पाहावी लागणार आहे.